शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय। शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। जयंत पाटील भाजपबरोबर येणार म्हणून विस्तार थांबला। आमदार संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर शिरसाटांचा गौप्यस्फोट। गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची सतत चर्चा होत असते। अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे मुहूर्त चुकल्याचीही चर्चा होती। याच मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। विस्तार रखडण्याचा संबंध त्यांनी जयंत पाटलांशी जोडलाय। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू, हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता। त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही। अहो, त्या बैठकीला सुप्रिया सुळे नव्हती का? यापूर्वी अनेकदा जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। असं असलं तरीही अजित पवार गटाकडून जयंत पाटलांसोबत संपर्क झाला असल्याचंही त्यांनी मान्य केलंय। एका बैठकीला मी उपस्थित होतो, ते पक्ष फुटू नये यासाठी प्रयत्न होता। त्याच्या पलीकडे कोणत्याही चर्चा झाल्या नाहीत। दुसऱ्या बाजूने सांगितलं जात होतं की आपण असं या मार्गाने जाऊ, या बाजूने सांगितलं जात होतं की त्या मार्गावर जाणे योग्य नाही। याच्या पलीकडे सहभागी होण्याविषयी चर्चा त्या कोण जे तुम्ही सो कॉल्ड उद्योगपती म्हणताय त्यांच्या समोर झाल्याची मला या पलीकडे काही चर्चा झालेली नाही। पण तुम्हाला संपर्क झाला होता अशा पद्धतीने ज्यावेळेस शपथविधीचे? हो, संपर्क तर झालेला आहे, अनेक वेळा झालाय। मी काही खोटं बोलणार नाही, झालेला आहे, संपर्क झालेला आहे। जयंत पाटलांनी पवारांची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं तरीही या चर्चा होतच असतात। यापूर्वी जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतल्याचीही चर्चा होती, पण मी शरद पवारांसोबत असल्याचं सांगून जयंत पाटलांनी चर्चेचं खंडन केलं होतं। पक्षात फूट पडल्यानंतरही अजित पवारांनी जयंत पाटलांसाठी भरघोस निधी पुरवला होता। शिवाय शरद पवार गटातील सर्वच आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला। त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवारांचे संबंध चर्चेत होते। सत्तेत सहभागी झाल्यानंतर हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांची ईडी चौकशी झालेली दिसली नाही। जयंत पाटील यांच्यावरही ईडीची टांगती तलवार आहे, त्यामुळे तेही सत्तेत सहभागी होतील असा अंदाज होता। पण जयंत पाटील भाजपसोबत आणि खास करून अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चा रंगल्या तरीही ते तितकंसं सोपं नाहीये। अजित पवारांच्या बंडाआधीच राष्ट्रवादीत 2 गट तयार झाले होते। अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेदांमुळे 2 गट निर्माण झाले। हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणूनच पवारांनी राजीनाम्याची खेळी केल्याची चर्चा होती। बंडानंतर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना दोष दिला होता। अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यामुळे त्याचा थेट फायदा जयंत पाटलांना झालाय। अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटीलच राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत। यासोबतच शरद पवारांप्रती असलेली निष्ठा पाहता जयंत पाटील वेगळा मार्ग धरण्याची शक्यता फार कमी असल्याचं म्हटलं जाते। आता संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।